तिकडे कोल्हापूर राधानगरी मार्गावरील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडील आणि चुलत्यांना अटक करण्यात आली आहे। बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी वडिलांना आणि गाडी चुलत्याच्या नावावर असल्याने त्यांनाही अटक झाली आहे। या संपूर्ण प्रकरणात वाहनात उपस्थित असणाऱ्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर अल्पवयीन मुलांच्या हुल्लडबाजीतून एका मुलीचा मृत्यू आणि 3 मुली जखमी आहेत। दरम्यान करवीर पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिकचा तपास करतायत। कोल्हापूर राधानगरी मार्गावर काल अपघात घडला होता। या अपघात प्रकरणातील आता अल्पवयीन मुलाचे वडील आणि चुलत्यांना देखील अटक करण्यात आली आहे, कारण ही गाडी या चुलत्यांच्या नावावर होती, त्यामुळे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी वडिलांना आणि गाडी चुलत्याच्या नावावर असल्याने त्यांना आता अटक करण्यात आली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात वाहनात उपस्थित असणाऱ्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अल्पवयीन मुलांच्या हुल्लडबाजीतून एका मुलीचा मृत्यू झाला होता आणि यात अपघातात 3 मुली जखमी आहेत। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणाचा तपास करवीर पोलीस ठाणे करतायत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय कारवाई करण्यात आली आहे सध्या? दीपाली, सगळं प्रकरण जर पाहिजे झालं तर कोल्हापूर राधानगरी मार्गावर जो अपघात झालेला, त्या अपघातामध्ये अल्पवयीन मुलं जी आहेत ती ही कार चालवत होते आणि यांच्याच कारच्या अपघातामध्ये एका मुलगीचा मृत्यू झाला। खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये जो मुलगा आहे तो अल्पवयीन असल्यामुळं त्याच्या वडिलांना या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदार धरण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कार जी होती त्या संबंधित मुलाच्या चुलत्यांची होती, त्यामुळं दोघाही म्हणजे वडील आणि चुलत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता पोलीस देखील याचा अधिक तपास करतायत, कारण एका मुलीचा मृत्यू झाला, त्यामुळे या पाठीमागे आणखी काही कारणं आहेत का याचा देखील तपास घेतला जातोय। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिजे झाली तर अपघात जो झालेला आहे त्या अपघातानुसार पोलिसांनी गुन्हा जो आहे तो नोंद केलेला आहे। करवीर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो करताय। आणखी काही माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करतायत। दीपाली, विशाल, या तिघी ज्या जखमी मुली आहेत सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? दीपाली, जर पाहिजे झालं तर एका मुलीचा मृत्यू झाला, मात्र 3 मुली ज्या आहेत त्यापैकी एक मुलगी जी आहे ती अजूनही गंभीर जखमी जी आहे ती स्वरूपात पाहायला मिळते। मात्र 2 मुलींची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये सुधारणा पाहायला मिळते। एका मुलीचे मात्र उपचार मात्र जे आहेत ते सुरू असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळते। निश्चितच धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुलांच्या हुल्लडबाजीत या एकीचा मृत्यू झाला होता आणि तिघी जखमी आहेत आणि या प्रकरणी आता या अल्पवयीन मुलीला त्याच्या वडिलांना आणि चुलत्यांना अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर राधानगरी अपघात हे प्रकरण होतं, यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि काकांना अटक करण्यात आली आहे।